हात काढणार महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर. महायुतीला फायदा, राज्यात मोठा भूकंप होण्याची चिन्ह. कधी काळी एकत्र आलेली महाविकास आघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या जोरदार सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चेमुळे काँग्रेसमध्ये एकला चलोरेचा सूर उमटतोय. नेमकं घडतंय काय आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर याचे काय परिणाम होणार, जाणून घेऊयात सविस्तर. महाराष्ट्रात 2019 साली अनपेक्षितपणे स्थापन झालेल्या महाविकास आघाडीनं भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं. ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांनी एकत्रित येत सत्ता स्थापन केली. मात्र गेल्या काही काळापासून या आघाडीत धुसफूस सुरू असल्याचं बोललं जात आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोनही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी या आघाडीत मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. राज्यातील काँग्रेसचे नेते याबाबत लवकरच दिल्लीतील पक्षश्रेष्ठींबरोबर चर्चा करणार असल्याचंही समजतंय. राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं तर महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना हे प्रमुख पक्ष राहतील. काँग्रेसनं महापालिका निवडणुकीत मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर युती करायला नकार दिला आणि स्वबळावर निवडणूक लढवली. वैचारिक भूमिकेवर ठाम राहणाऱ्या काँग्रेसमध्ये स्वबळावर जाण्याचा सूर महत्वाच्या नेत्यांमध्ये उमटतोय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता दोनही राष्ट्रवादींच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांनी जोर धरलाय. स्वतः शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या दोनही गटांमध्ये विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू होत्या असं स्पष्ट केलं. तर अजित पवार हे 12 फेब्रुवारीला विलिनीकरणाची घोषणा करण्याची तयारी करत होते असंही शरद पवार म्हणाले. दुर्दैवानं 28 जानेवारीला अजित पवारांच्या निधनानं हा विषय थांबला असला तरी या चर्चांनी महाविकास आघाडीत खळबळ माजली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर आता सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील या घडामोडी आणि संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चेमुळे काँग्रेसची भूमिका आहे एकला चलो रे. काँग्रेसच्या राज्य नेतृत्वानं आता राष्ट्रवादीवर अवलंबून न राहता आपला जनाधार वाढवण्याच्या सूचना दिल्यात. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलंय की 1999 पासून राष्ट्रवादी सोबतच्या सततच्या आघाडीमुळे काँग्रेसच्या वाढीला खीळ बसलीय. समान विचारधारा असल्यानं दोनही पक्षांचे मतदार विभागले जातात आणि यात काँग्रेसचं नुकसान होत आहे. त्यामुळे आता पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी स्वतंत्रपणे काम करणार असल्याचं चित्र आहे. काँग्रेसची या भूमिकेमुळे महाविकास आघाडीचं भवितव्य हे धोक्यात आलंय. महाविकास आघाडीत फूट पडल्यास त्याचा थेट परिणाम, त्याचा थेट फायदा हा सत्ताधारी महायुतीला होण्याची शक्यता जास्त आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं पुन्हा एकदा बदलताना दिसतायत. राज्यातील राजकीय अस्थिरता वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. पण आता महाविकास आघाडीत टिकेल की तुटेल, काँग्रेसनं एकला चलोरेची भूमिका घ्यावी का? तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.